स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस अध्यात्म मंदिर आणि अखिल भारतीय कीर्तनकुल शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण चालवत असलेला हा उपक्रम गरजा जय जयकार क्रांतीचा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवार रविवारी आपण इथे क्रांतिकारी कीर्तन मालिकेचं आयोजन करत असतो. काल आणि आज ह्या दोन्ही दिवस हरिभक्त परायण सुखदा मुळे घाणेकर यांची कीर्तन सेवा या ठिकाणी होत आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय त्या मांडत आहेत. आपल्या परंपरेप्रमाणे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी प्रारंभ करण्यापूर्वी इथे काही मान्यवर आलेले त्यांची ओळख आपल्या सर्वांना होणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी आज दिग्गज कीर्तनकार मंडळी जमलेली आहेत, कारण उद्या सायली मुळेचं कीर्तन आहे, लग्न आहे आणि त्या निमित्ताने ते रत्नागिरीत आलेले आहेत आणि कार्यक्रम कळल्यानंतर इथे आलेले आहेत. त्याच्यापैकी एक आमचे चिपळूणचे हरिभक्त परायण सौ शरद बुवा तांबे, त्याच्यानंतर आमचे भिवंडीचे श्री प्रकाश अभयजी घांगरेकर, ही सर्व मंडळी इथे आले. आणखीन काही मंडळी येऊ घातलेली आहे, पण आपली परंपरा आपण पुढे चालू ठेवायची, कीर्तनाला प्रारंभ करायचा आहे. आमचे नंदकुमार कर्वे कालपासून आहेतच या ठिकाणी. मी आपले पदाधिकारी विवेकजी भाव यांना अशी विनंती करतो की त्यांनी अभयजींच्या हस्ते स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. मी तांबेबोना विनंती करेन की त्यांनी अखंड भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि मग आपली कीर्तन सेवा या ठिकाणी सुरुवात होईल. श्रीमद सच्चिदानंद स्वरूप स्वामी सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय. देवर्षि नारद महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. गो माता की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. त्यानंतर हरिभक्त परायण श्री शरद बुवा तांबे यांच्या हस्ते अखंड भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. भारत माता की जय. वंदे मातरम. यानंतर आमचे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे पदाधिकारी असणारे श्री विवेकजी भावे यांना अशी विनंती करतो की आजचे कीर्तनकार आणि त्यांना साथ संगत करणारे दोन्ही साथीदार यांचे या ठिकाणी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हार्मोनियमच्या साथीला असणारे हरिभक्त परायण श्री नंदकुमार कर्वे आणि तबला साथ करणारे श्री वेदांत जोशी. वाद्यांची रचना होईपर्यंत असणाऱ्या 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये मी पुढील कार्यक्रमांची काही रूपरेषा आपल्या माहितीसाठी म्हणून सांगत आहे की मे महिन्यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम रत्नागिरी मध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यामध्ये 2 मे, 3 मे आणि 4 मे 3 तारखेला अक्षय तृतीया आहे. भगवान परशुरामांचा जन्मदिवस. या ठिकाणी खांडेकरांचं
खंडकरांचं परशुराम मंदिर आहे परटवण्यावरती, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तर 2 तारखेला रात्री, 2 मेला रात्री 9:30 ते 11:30 हरिभक्त श्री नंदकुमार कर्वे यांची 3 दिवस कीर्तन सेवा त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये 2 तारखेला रात्री 9:30 ते 11:30, 3 मेला संध्याकाळी 5:30 ते 7:30 जन्मकाळाचं कीर्तन, आणि 4 तारखेला रात्री पुन्हा परत 9:30 ते 11:30 त्यांची कीर्तन सेवा आहे. त्याच्यानंतर 5 तारखेला कराडे ब्राह्मण संघाकडून अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 3 मे ते 8 मे या कालावधीमध्ये कीर्तन संपल्यानंतर आपण ही कार्यक्रम पत्रिका वाचू शकता. अनेक गुणगौरव सोहळे आहेत आणि त्याच्यामध्ये 5 मेला संध्याकाळी 6 ते 8 नंदकुमार कर्वे यांचं कीर्तन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने, आणि त्यांचा विषय आहे गोंडवाना राजसंस्थानाच्या राजघराण्यातील 3 पिढ्यांचे बलिदान. फार नवीन असा विषय आहे हा. त्यानंतर 6 तारखेला श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य की ज्यांनी आपला हिंदू धर्म टिकवून ठेवला, त्या शंकराचार्यांची जयंती ही 6 मेला आहे. आणि त्या दिवशी 18 गणपती मंदिरामध्ये अनेक ज्येष्ठ कीर्तनकारांचे सत्कार आणि सन्मान आपण करत असतो, वैदिकांचे सत्कार सन्मान करत असतो. तर या वर्षीचा सत्कार मूर्ती हरिभक्तपरायण श्री शरद बुवा तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. आणि काही वैदिकांचा सत्कार आणि सन्मान आहे, त्यानिमित्ताने त्यांचं कीर्तनही संध्याकाळी 4 ते 5:30 या वेळेमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. 17 तारखेला देवर्षी नारद जयंती आहे. 17 मेला देवर्षी नारद जयंती, आणि त्यावेळेला एक नवीन उपक्रम करण्याचा डोक्यात विषय चालू आहे. याच अध्यात्म मंदिरामध्ये आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये देवर्षी नारदांची जयंती की ज्यांनी 84 भक्तिसूत्र लिहिली, त्या देवर्षी नारदांची जयंती आपण साजरी करणार आहोत. पण ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण तरुण कीर्तनकारांची कीर्तन स्पर्धा घेणार आहोत आणि प्रत्येकाला एक वेळ देणार आहे ठराविक. अशा पद्धतीचं एक आगळं वेगळं नियोजन चालू आहे. आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा पेपरच्या माध्यमातून ते कळीत होईलच, परंतु आपल्या कानावर विषय असावा म्हणून सांगतो. आणि परत 21 आणि 22 मेला हरिभक्तपरायण सौ सायली मुळे, म्हणजे आता उद्या होणारी दामले, तिची या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. आणि विषय आहे चंपावती आणि मैनावती, की राजस्थान मध्ये जो जोहार झालेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने ती क्रांतिकारी कीर्तन मालिका आहे. त्यामुळे या सगळ्यांचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. मी सुखदाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा. चौदा आणि 15 मेला या ठिकाणी आपली जी अध्यात्म मंदिराची व्याख्यानमाला चालू आहे ती 14 आणि 15 मेला संध्याकाळी 5:45 ते 7:15 या वेळेमध्ये विनीता तेलंग यांची व्याख्यानमाला आहे आणि योगी अरविंद हा त्यांचा विषय आहे. त्यामुळे याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. माझ्या सर्व गुरूंना वंदन करते. माझे 2 साथीदार आलेले आई बाबा आजी,
लहानपणापासून ज्यांनी मला बघितलंय ते सगळे काका काकू, कीर्तन क्षेत्रातली आमच्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी, आम्हाला गुरुतुल्य स्थानी असणारे सर्व कीर्तनकार, ह्या सर्वांना वंदन करते आणि समोरच्या सर्व श्रोतृवृंदांना वंदन करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. यदा लंबोदरं भ्रमति सदा प्रत्योहसंभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा स्मारं सन्निधिं प्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय विषेणाय प्रभराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. 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 नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवन विनोद विहारी राजा राम. नवन विनोद विहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. शरणागत दिना चरणी दे. शरणागत दिना चरणी दे. करुणा दृष्टि निहारी राजा. करुणा दृष्टि निहारी राजा. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. बालकृष्ण चरणी रक्षणा गोवे. बालकृष्ण चरणी रक्षणा गोवे. बालकृष्ण चरणी रक्षणा गोवे. तिथं संगे रमाले हवा गोवे. रामा संगे रमाले हवा गोवे. बालकृष्ण चरणी रक्षणा गोवे. बालकृष्ण चरणी रक्षणा गोवे.
सोयी मन देवनाविका सख आमाहो सोयी मन देवनाविका सख आमाहो काम क्रोधादि प्रजाति निकटामाहो काम क्रोधादि प्रजाति निकटामाहो बालकृष्ण चरणी रक्षणामो बालकृष्ण चरणी रक्षणामो सारा सारा गीता सकुराया हो सारा सारा गीता सकुराया हो मंगल धाम जीवन नहीं पाया हो मंगल धाम जीवन नहीं पाया हो बालकृष्ण चरणी रक्षणामो बालकृष्ण चरणी रक्षणामो सर्वचिन्मय नारायण तन्मय हो बलवंत तन्मय हो बलवंत प्रेमे गाओ बालकृष्ण चरणी रक्षणामो बालकृष्ण चरणी रक्षणामो बालकृष्ण चरणी रक्षणामो चरणी रक्षणामो चरणी राम 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 कीर्ति माते
विद्येच्या विना कीर्ती मागे पुरा विमला सज्जना हे चित्रिया धरा विमला सज्जना हे चित्रिया धरा विमला चंदनाचे परिवाजिता विमला चंदनाचे परिवाजिता परी अंतरी सज्जना निरवा परी अंतरी सज्जना निरवा देहत्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया ठरावी मना चंदनाचे परित्वाची जावे परियंतरी सज्जना निभवावे जय जय रघुवीर समर्थ. आज निरूपणासाठी घेतलेला श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा, ज्यांचं वर्णन करताना शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. मनोबोधामधला हा श्लोक, या श्लोकातल्या पहिल्या 2 ओळींचं निरूपण मी कालच्या भागामध्ये केलं, कालच्या कीर्तनामध्ये. थोडक्यात सारांश सांगते आणि पुढे होते. समर्थ रामदास स्वामी तुम्हा आम्हाला उपदेश करताना काय सांगताय? देहत्यागिता कीर्ती मागे पुरावी मना सज्जना हेची क्रिया ठरावी. देहाचा त्याग केल्यानंतर मागे काय राहतं? फक्त कीर्ती. पण ही कीर्ती कशी असते? 2 प्रकारची असते, एक सुकीर्ती आणि एक अपकीर्ती. समाजामध्ये कोण्या एका व्यक्तीचं निधन झालं की आपल्याला अशी वक्तव्य ऐकायला मिळतात, अरे अरे वाईट झालं, एवढ्या लवकर ही व्यक्ती जायला नको हवी होती, त्यांनी अजून जर का काही काळ राहिले असते तर त्यांनी हातामध्ये घेतलेलं काम पूर्ण झालं असतं. काल तो मला भेटले आणि अरेच्छा असं झालं, वाईट झालं, हळहळ व्यक्त होते, दुःख होतं. पण दुसरीकडेच काय, बरं झालं, एकदाची पृथ्वीवरची कटकट गेली. तो जिवंत असताना त्याने कोणाला धड जगू दिलंय का? निघून गेला, बरं झालं. अशी ही वक्तव्य आपल्याला समाजामध्ये ऐकायला येतात. मग या 2 पैकी कोणती कीर्ती समर्थ रामदासांना अपेक्षित आहे? त्याची पहिली सांगितली ती सुकीर्ती. पण ती सुकीर्ती, मरणोत्तर कीर्ती जर का हवी असेल तर समर्थ ती कशावर अवलंबून आहे? तर प्रत्येक त्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये केलेलं कर्म म्हणजे सांगताना देहाचा त्याग. पण देहाचा त्याग न घेता त्या त्यागाचा अर्थ देह झटवणं, देह झिजवणं असा समर्थांना अपेक्षित आहे. मग देह झिजवताना, देह कष्टवताना समर्थ रामदास स्वामी त्याला उदाहरण देतात. बा मनुष्य प्राण्या, तू कोणासारखा देह झिजव, कोणासारखा झटव, तर चंदनासारखा. म्हणून ते 3ऱ्या ओळीमध्ये लिहितात, मना चंदनाचे परित्वा झिजावे.
कोणासारखा झीज तर त्या चंदनासारखा झीज. म्हणजे पूजेसाठी आपण ते चंदन घेतो आणि सहाणेवर उगाळतो. ते सहाणेवर उगाळत असताना तो चंदनाचा लेप तयार होत असताना ते चंदन हळूहळू सहाणेवर झिजत असतं. पण झिजता झिजता ते चंदन त्याच्याकडचा असणारा सुगंध त्या परिसरामध्ये सोडत असतं. त्याच्या झिजण्यामुळे परिसरामध्ये सुगंधी वातावरण तयार होतो. आपल्याला चंदनाचा लेपही मिळतो आणि त्या चंदनाच्या लेपामुळे आपली देवाची पूजाही होते. असंच बा मनुष्य प्राण्या, तू तुझ्या जीवनामध्ये सज्जनांचं दुःख दूर करण्यासाठी आयुष्यभर झटत राहा. ते तू झटत राहिल्यामुळे तुझी सुकीर्ती आपोआपच मागे उरणार. पण तुमच्या आमच्यासारखा आपल्याला जो हा मनुष्य देह मिळालाय त्याचा आपण योग्य वापर करतो का? कबीरजी एका दोह्यामध्ये सांगतात, पशु का होत कन्हैया, पशु का होत कन्हैया, नर का कछु नहीं हो, जो नर का निकले, नर का नारायण हो, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. पशुका होत कन्हैया, नरका कछु नाही होय. हा कबीरजींचा दोहा पटकन समजण्यासाठी एक कथा सांगते, सगळ्यांच्या लक्षात येईल. एके ठिकाणी एका गावामध्ये रामनवमीचा उत्सव सुरू असतो. रामनवमीच्या उत्सवामध्ये कीर्तनकार बुवा निश्चित केला जातो. रोज 8 दिवस कीर्तन सुरू असणार, कीर्तन होणार, ते सगळ्यांना माहिती असतं. बरोबर रात्री 8च्या ठोक्याला कीर्तनकार बुवा त्यांच्या साथीदारांसोबत त्या देवळामध्ये जातात आणि कीर्तनाला सुरुवात करतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. बुवांनी नमन सुरू केल्यानंतर भर 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 त्या गावामधल्या देवळामध्ये गर्दी व्हायला सुरुवात होते. पण कीर्तन सुरू झाल्यानंतर एक बकरी त्या देवळाच्या बाहेर उभी राहिली. पण जसं का बुवांनी त्यांचं गाणं थांबवलं, कीर्तन संपलं, ती बकरी निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. पुन्हा ठरल्याप्रमाणे बरोबर 8च्या ठोक्याला कीर्तनकार बुवा देवळामध्ये आले. त्यांनी त्यांच्या कीर्तनाला सुरुवात केली. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. ठरल्याप्रमाणे ती बकरी आली. ते कीर्तन तिने ऐकलं. दुसरा दिवस संपला, कीर्तनही संपलं, तशी ती बकरी निघून गेली. बघता बघता तिसरा दिवस संपला, चौथा दिवस संपला, 5वा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे बरोबर 8च्या ठोक्याला कीर्तनकार बुवा साथीदारांसोबत त्या देवळामध्ये हजर झाले. कीर्तनाला सुरुवात केली. राम कृष्ण राम कृष्ण हरी, जय जय राम, जय राम, राम कृष्ण हरी, जय राम, राम कृष्ण हरी, जय राम. कीर्तन सुरू झालं. पुन्हा ती बकरी आली. कीर्तन थांबल्यानंतर ती बकरी निघून गेली.
बघता बघता शेवटचा दिवस आला. ललिताचं कीर्तन सुरू झालं. ललिताचं कीर्तन पहाटेचं होतं. बरोबर पहाटे 5च्या ठोक्याला कीर्तनकार बुवा त्यांच्या साथीदारांसोबत त्या देवळात आले. कीर्तनाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळचं कीर्तन होतं. सकाळच्या वेळचे राग त्यांनी आळवायला सुरुवात केली. सारे ग रे ग रे सा. टोळीमध्ये नमन सुरू झालं. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम. ललिताचं कीर्तन संपलं. ते कीर्तनकार कोणाच्या लक्षात आलं, मी रोज कीर्तनाला येतोय. गावातली मंडळी सुद्धा कीर्तनाला येत आहे. पण गावातल्या मंडळींसोबत एक बकरी त्या मंदिराच्या बाहेर येते. माझं कीर्तन सुरू असलं तोपर्यंत ती बकरी तिथे असते. कीर्तन थांबलं की ती बकरी निघून जाते. कीर्तनकार कोणाच्या ही गोष्ट लक्षात आली. त्या बकरी सोबत तिला सांभाळणारा मेंढपाळही सोबत यायचा. शेवटच्या दिवशी कीर्तन झाल्यानंतर त्या मेंढपाळाला या बुवांनी बोलावलं. दादा, मी रोज बघतोय माझं कीर्तन सुरू झाल्यानंतर ती बकरी माझ्या कीर्तनाला येतेय, पण कीर्तन संपल्यानंतर ती तडक निघून जाते. हे नक्की काय आहे ते मला कळू शकेल का? तेव्हा त्या मेंढपाळाने उत्तर दिले, बुवा, ती तुमचं कीर्तन सुरू झाल्यानंतर काय येतेय, ती तिच्या पिल्लासाठी येते. कारण तुम्ही जो तबला आणलाय त्या तबल्यावर तिच्या पिल्लासह कातडं लावलंय. त्या कातड्याच्या आवाज घेत ती बकरी रोज तुमच्यासाठी येते. का? तर हा तबला वाजायला लागल्यानंतर तिचं पिल्लू तिच्या जवळ आलंय की काय, हा भास तिला होतोय. त्या पिल्लासाठी ती बकरी, तिच्या बच्च्यासाठी, तिच्या बछड्यासाठी, तिच्या बाळासाठी ती बकरी येते. ही गोष्ट ऐकल्यानंतर फोनच्या डोळ्यात पाणी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एखादा पशु मेल्यानंतर त्याच्या चामड्याचा उपयोग पशु का होत पण नाही. त्या पशुपासून पन्हैया म्हणजे पखवाज तयार केला जातो. पण पुढची ओळ तुमच्या आमच्यासाठी आहे. पशु का होत पन्हैया नरका कछु नाही होय. मग हा जो एवढा चांगला नरदेह मिळालेला आहे त्याचं सोनं करावं. मिळालेला हा नरदेह आहे तो चांगल्या गोष्टींमध्ये झटवावा. म्हणून ते संत कवी आपल्याला सांगतात, मूढा तुझं का फुल पडली, दैवे नर्तनु सापडली. मूढा तुझं का फुल पडली, मूढा तुझं का फुल पडली, दैवे नर्तनु सापडली, दैवे नर्तनु सापडली. मूढा तुझं का फुल पडली.
अमोलिक आयुष्य जाते वाया, अमोलिक आयुष्य जाते वाया, का करीसी माते रे, का करीसी माते रे, भूला लागून पडली, भूला लागून पडली, दैवे लढत सापडली, दैवे लढत सापडली, भूला लागून पडली, भूला लागून पडली, भूला लागून मग एवढा जर का आपला नरदेह मिळालेला आहे तर त्या नरदेहाचं सार्थक करणं हे आपल्या हातात आहे. समर्थ रामदास स्वामी आपल्याला हेच पटवून सांगतायत की हा जो सुंदर नरदेह मिळालेला आहे ते सज्जनांचं रक्षण, सज्जनांचं दुःख दूर करण्यासाठी झालं. त्यासाठी देहाचा त्याग करा. आज समाजात बघायला गेलं तर परिस्थिती फारशी चांगली नाहीये. का चांगली नाहीये? तर कुठेतरी सज्जनांची संख्या कमी आहे, सज्जनांची शक्ती कुठेतरी कमी पडते, म्हणून तर दुर्जनांची शक्ती वाढते. म्हणून तर कसाबसारखे कोणीतरी अतिरेकी येतात, मुंबईमध्ये घुसतात, धाड 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 गोळीबार करून जातात. हे का होतंय? आपण कुठेतरी संघटित व्हायला कमी पडतोय. सज्जन संगत, सज्जनांची शक्ती एकत्रित केला आपण कुठेतरी कमी पडतोय. सज्जनांच्या रक्षणासाठी, सज्जनांच्या हितासाठी आपण हा देह झटवूया, हाच आशय समर्थ रामदास स्वामी आज निरूपणासाठी घेतलेल्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला देत आहे. देह त्यागिता कीर्ती मागे वरानी, देह त्यागिता कीर्ती मागे वरानी, मला सज्जना हेची प्रिया धरावी, मला सज्जना हेची प्रिया धरावी, चंदनाचे हरी माझी जावे, मला चंदनाचे हरी माझी जावे, हरी अंतरी सज्जना स्वरूपानंद सेवा मंडळाकडून साडी, चोळी आणि शाल देऊन सत्कार करण्यात येत आहे.
कीर्तनाच्या प्रथेनुसार काही क्षण भगवंताचं नामस्मरण करूया. माझ्या मागून सगळ्यांनी आनंदाने म्हणूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन
कालच्या कीर्तनामध्ये आपण बघितलं 18 ऑगस्ट 1909 सावरकरांचा लंडनमध्ये झालेला मित्र, जो त्यांना अभिनव भारत संघटनेचं काम करण्यामध्ये मदत करायचा, असा मदनलाल धिंगरा, त्याचं हौतात्म्य काल आपण बघितलं. आपल्या भारतभूमीसाठी, आपली भारत माता पारतंत्र्यातून स्वतंत्र होण्यासाठी भारत मातेचा शत्रू असणारा कर्झन वायलीचा वध या मदनलाल धिंगराने केला. पण लंडनमध्ये अभिनव भारत संघटनेच्या कामांच्या अंतर्गत सेनापती बापट, स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांनी बॉम्ब, अणुविद्या, पिस्तूल कशी चालवायची ही विद्या हस्तगत केली, आत्मसात केली. त्या सर्व विद्यांचं लिखित पुस्तकं जी इंग्रजी भाषेमध्ये होती त्यांची भाषांतरं केली आणि ती पुस्तकं आणि 20 पिस्तुला भारतामध्ये पाठवली. ती सर्व 20 पिस्तुलं भारतामध्ये येऊन पोहोचली आणि नाशिक जवळील विजयानंद थिएटरमध्ये 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनचा वध करण्यात आला. युवक अनंत कान्हेरे याने सावरकरांच्याच मार्गदर्शनाखाली जॅक्सनची हत्या नाशिकमध्ये केली आणि या हत्येमागे सुद्धा सावरकरच आहे. विनायक दामोदर सावरकरच या हत्येमागे आहे. याचं कारण अनंत कान्हेरेंनी जी पिस्तूल वापरली होती, ती 20 पिस्तुलं जी लंडनमधून भारतामध्ये आली, त्या 1 पिस्तुलापैकीच ती 1 पिस्तूल वापरली. ब्रिटिश सत्तेच्या आदेशांवरून सावरकरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सावरकरांना आता पकडणार ही बातमी मॅडम कामा आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांना मिळाली. ब्रिटिश सरकार सावरकरांचा शोध घेतंय याची कुणकुण लागल्यानंतर सावरकर जे स्वतः इंडिया हाऊसमध्ये राहत होते, तेथून त्यांची रवानगी एका ज्यू वस्तीमध्ये करण्यात आली. ज्यू वस्तीमधून त्यांना 1-1.5 महिन्यामध्ये पुन्हा हलवलं. त्यांना वेल्स येथे आरोग्यधामात ठेवण्यात आले. तिथं 3-4 महिने गेल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सोय मॅडम कामा यांच्या घरी पॅरिसला करण्यात आली. पण मंडळी, सावरकर स्वतः पॅरिसमध्ये असले, देहाने पॅरिसमध्ये असले, तरी पण ते मनाने मात्र नाशिकमध्ये होते. माझी सर्व माणसं हाल अवस्थेत असताना मी इथे सुरक्षित कसा राहू? ते काही नाही, मला माझ्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी गेलंच पाहिजे. श्यामजी कृष्ण वर्मा आणि मॅडम कामा त्यांना परोपरीने समजावून सांगतायत, आत्ता तुमच्या जीवाला धोका आहे, पॅरिसमधून तुम्ही जाऊ नका, इथला मुक्काम हलवू नका, असं परोपरीने सांगतायत. पण सावरकर काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी 13 मार्च 1910 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या आगगाडीने प्रवास करत होते, ती आगगाडी स्कॉटलंड या स्टेशनवर आली आणि सावरकर या आगगाडीमध्ये आहेत आणि जी गाडी स्कॉटलंडला आली अशी बातमी कळताच
सावरकरांना तिथेच अटक करण्यात आली. मंडळी, एवढं चाललेलं धगधगतं क्रांतीचं कार्य कुठेतरी बेडीमध्ये अडकलं. 13 मार्च 1910 रोजी स्कॉटलंड येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करण्यात आली. पुढे आता स्वातंत्र्यवीर सावरकरांना परत भारतामध्ये आणण्यात आले. भारतामध्ये आणण्यासाठी त्यांना SS मॉरिया ह्या बोटीवर चढवण्यात आलं. भारतामध्ये जाण्याची तयारी सुरू झाली. ती बरोबर 1 जुलै 1910 बरोबर 1 जुलैला स्वातंत्र्यवीर सावरकरांना या बोटीवर चढवण्यात आलं. पायामध्ये घातलेले ते भले भले जड जड साखळदंड, हातामध्ये बेड्या, आणि असे हे सावरकर त्या बोटीमध्ये उभे राहून झोपतात. मनामध्ये अनेक विचारचक्र चालू होती. मला माझ्या भारतामध्ये नेत आहे, पण भारताला जाताना, भारताच्या दिशेने येताना बरोबर 7 जुलै 1910 रोजी ही बोट मार्सेलिस बंदराजवळ आली. जे मार्सेलिस बंदर फ्रान्सच्या किनाऱ्यापासून काही अंतरावरच होतं. त्या मार्सेलिस बंदरापासून फ्रान्सचा किनारा बोटीतून दिसतोय. दुसऱ्या दिवशी बरोबर 8 जुलै सकाळची 6 किंवा 7च्या वेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शौचालयात जाण्याची इच्छा केली. म्हणून स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांना ते तिथले इंग्रज अधिकारी शौचालयाजवळ घेऊन गेले. बाहेर इंग्रज अधिकारी उभा राहिला. आतमध्ये शौचालयाला गेल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर जाणत होते, हीच ती योग्य वेळ, हीच ती संधी आहे. आपल्या अंगातलं ते डबलं त्यांनी काढलं, त्या दरवाजाच्या भोकावर टाकलं, आणि बरोबर मला तो किनारा दिसतोय. मला जर का माझी भारत माता स्वतंत्र करायची असेल तर मला काहीतरी हालचाल केली पाहिजे. अंगातला डगला त्या होलावर अडकवला. बोटीचं जे पोर्ट होतं त्याला हाताने धक्के मारले. ते काचेचं पोर्ट त्यांनी फोडलं आणि क्षणार्धात मंदहासरी 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 ते अरे सागरात मग खिडकी मधली घेई विनायक उडी. सागरात मग खिडकी मधली घेई विनायक उडी. जुलै महिना 10 सालचा थक्क प्रभाती जग. जुलै महिना 10 सालचा थक्क प्रभाती जग. लगबगौसरी कोण असे हा, कोण असे हा नर. लगबगौसरी विचार कैला, कोण असे हा नर. मंदहासरी बंध तोडली योग्य साधली घडी. मंदहासरी बंध तोडली योग्य साधली घडी. अरे सागरात मग खिडकी मधली घेई विनायक उडी. सागरात मग खिडकी मधली घेई विनायक उडी. त्या पोर्टमधून सावरकरांनी अक्षरशः उडी मारली आणि जगामध्ये फ्रेंचच्या समुद्र किनाऱ्यामध्ये मारलेली ही जगप्रसिद्ध उडी. मंडळी, विचार करायला गेलं तर ते बोटीचं होल फोडलंय जे काचेचं आहे. त्या काचा त्या खिडकीला काहीशा अंशाने तरी राहिल्या आहे. स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उडी मारल्यानंतर बोटीवर लगबग सुरू झाली. दार ठोठावतायत पण दार कोणी उघडेना. शेवटी दार फोडल्यानंतर लक्षात आलं, अरे सावरकर तो भाग चला, भाग चला. बोटीचे सायरन वाजू लागले. त्या समुद्रातून, मार्सेलिस बंदरातून फ्रान्सचा किनारा गाठायचा आहे, म्हणजे मला माझ्या पोहण्याचा स्पीड केवढा हवा आहे त्याचा विचार न केलेलाच बरा.
त्या समुद्रातून सरळ पोहून चालणार नाहीये, कारण का मागून इंग्रजी अधिकारी गोळ्या झाडत येत आहेत. पोहताना सरळ दिशेने पोहलं तर वरची एखादी गोळी मला लागणार आहे. म्हणजे पोहताना मला झिगझॅग मॅनरमध्ये पोहत पुढे जायचंय. हा केलेला विचार, अहो मंडळी, साध्या स्विमिंग टँकमध्ये पोहणं सोपं असतं, पण एवढ्या निळ्याशार समुद्राच्या पाण्यात पोहणं फार कठीण आहे. आपल्या भारत मातेच्या प्रेमापोटी तसंच पोहत पोहत स्वातंत्र्यवीर सावरकर फ्रान्सच्या किनाऱ्यावर आले. फ्रान्सच्या किनाऱ्या आल्यानंतर तिथून पळतायत ते त्या फ्रान्स सैनिकाला सांगतायत, अरे मला अटक कर, मला तुझ्यासोबत घेऊन चल. पण स्वतः जे सावरकर सांगतायत ते त्या फ्रान्स सैनिकाला कळत नव्हतं. ते सांगतायत तोवर मागून इंग्रज अधिकारी आले. त्यांनी पुन्हा सावरकरांना पकडलं आणि SS मोरिया बोटीमध्ये घेऊन आले. पण याच दरम्यान मार्सेलिस बंदरावर आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुटकेसाठी मॅडम कामा येणार होत्या. पण तो 10 मिनिटांचा उशीर ती महागात पडला. जर का 10 मिनिटांचा उशीर झाला नसता तर इतिहासाचं चित्र आपल्याला नक्कीच वेगळं दिसलं असतं. पुन्हा सावरकरांना अटक झाली आणि बरोबर ही बोट सावरकरांना घेऊन मुंबईमध्ये आली. 15 सप्टेंबर ते 24 डिसेंबर 1910 एवढा मोठा महाभियोग सावरकरांवर चालवण्यात आला. सावरकरांवर आरोप लावले गेले ते म्हणजे अवैध शस्त्रसाठा, अवैध दारुगोळा एकत्र केल्याबद्दल, ब्रिटिश सत्तेविरुद्ध विषारी विचार समाजामध्ये पसरवल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा या सावरकरांवर लावण्यात आला. सावरकरांच्या बाजूने मॅडम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा, विजयानंद चट्टोपाध्याय ही सर्व मंडळी सावरकरांच्या बाजूने उभी होती. पण नाईलाज झाला आणि बरोबर 24 डिसेंबर 1910 रोजी सावरकरांना पहिली काळ्या पाण्याची शिक्षा जाहीर झाली. त्याच दरम्यान 23 जानेवारी 1911 रोजी जो नाशिकमध्ये जॅक्सनवर हत्या झाली त्याचाही निकाल लावण्यात आला आणि तो निकालही या आपल्या सावरकरांच्या बाजूने लागला नाही. या प्रकरणामध्ये सुद्धा आपले सावरकरच दोषी आहेत. ह्याविषयी सुद्धा एक मोठा अभियोग चालवण्यात आला. त्यामुळे बरोबर 30 जानेवारी 1911 रोजी सावरकरांना दुसरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली. म्हणजे 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा म्हणजे 2 जन्मठेपा, म्हणजे 50 वर्ष अंदमानाला सावरकरांना पाठवण्यात येणार झाली. अंदमानला जाण्याची तयारी सुरू झाली. सावरकरांना ते पांढरं डगलं, कैद्याचं डगलं घालायला दिलं. मनामध्ये सावरकर विचार करतायत, हा प्राणत्याग, हा देहत्याग जो मी माझ्या मातृभूमीसाठी करतोय, या कष्टांमुळे काही अंशी का होईना माझ्या भारत मातेला जर का त्वरेने स्वातंत्र्य मिळणार असेल तरी अत्यंत कठोर शिक्षा मी आनंदाने भोगायला तयार आहे. सावरकरांना ते डगलं घालवण्यात आलं. त्याच्यावर 1960 हा बिल्ला अडकवण्यात आला. तो 1960 हा बिल्ला बघितल्यानंतर तिथला शिपाई सावरकरांना हसून म्हणतो, आमचं ब्रिटिश सरकार दयाळू आहे, दयाळू. 1960 साली ते तुम्हाला नक्कीच सोडेल, या सर्व शिक्षेतून ते नक्कीच मुक्त करेल. आणि त्यावर सावरकरच हसून म्हणाले, तुम्ही सोडण्याआधी जर का मला मृत्यूने सोडले तर? मंडळी, ते कणखर ध्येय, ते कणखरपणा, ध्येयासाठीची निष्ठा त्या शिपायाने तेथेच बघितली. अंदमानला जाण्याची तयारी सुरू झाली. पहिल्यांदा सावरकरांना डोंगरी येथे तुरुंगामध्ये हलवण्यात आलं. तिथून ठाणे येथे तुरुंगामध्ये त्यांची रवानगी झाली आणि ठाण्यातून
मद्रास येथे त्यांना आणण्यात आले. हा काळ एवढा पटापट पुढे जात होता आणि मद्रासमध्ये येऊन पोहोचल्यानंतर मद्रास मधून अंदमानासाठी त्यांना महाराजा बोटीवर चढवण्यात आले. तो दिवस होता 27 जून 1911चा. पायामध्ये जड जड साखळदंड आणि त्या बोटीतल्या सगळ्यात खालच्या म्हणजे अंधाऱ्या खोलीमध्ये सावरकरांना नेण्यात आले. त्यात अजून कहर म्हणजे त्या अंधारातल्या खोलीच्या शेजारी शौचकूप होतं. त्या खोलीची कपॅसिटी होती 10 माणसांची, पण त्या खोलीमध्ये 20 माणसांची एवढी गर्दी केली होती आणि त्यात घुसमटल्यागत आपल्या सावरकरांना नेण्यात आलं. 27 जून 1911 ते 4 जुलै 1911 एवढा मद्रास ते अंदमानपर्यंतचा प्रवास या महाराजा बोटीतून झाला. बरोबर 4 जुलै 1911ला स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या बोटीतून अंदमान येथे आणण्यात आलं. मंडळी, तो अंदमानचा परिसर बघितला ना, अंगावर काटे येतील. दलदलीचा असा तो प्रदेश, विशुद्ध अशी हवा, सूर्याची मोठीच्या मोठी उंच झाडं, त्यामुळे सूर्यप्रकाशही जमिनीवर फारसा येत नव्हता. कुठेतरी रक्ताचा वास आल्यानंतर त्या रक्ताच्या आशेने येणाऱ्या जळवाही याच प्रदेशात जास्त होत्या. आणि अशा या अंदमानच्या त्या सेल्युलर जेलमध्ये 7व्या क्रमांकाची चाळ, 3रा मजला, खोली क्रमांक 43 आणि कैदी क्रमांक 3277-8 अशा ह्या उंचावरच्या खोलीमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलं. मुद्दाम त्यांना उंचावरची खोली दिली होती याचं कारण त्यांच्या पायामध्ये घातलेले ते जड जड साखळदंड. मंडळी, तुम्हाला जर का अनुभवायचं असेल तर इथल्या जेलमध्ये ते गोळे ठेवलेले. मुंबईला जर का सावरकर स्मारकामध्ये जर का तुम्ही भेट दिली तर अंदमानमध्ये केवढ्या वजनाचे गोळे सावरकरांच्या पायामध्ये होते त्याची प्रचिती आपल्याला बघायला मिळेल. ते साखळदंड पायामध्ये काही मिनिटं का घालून बघा, असे साखळदंड दिवस रात्र 24 तास स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पायात होते. त्यांना त्या मजल्यावर जायचंय म्हणजे खालच्या मजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत चालत जाताना त्या माणसाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार प्रत्येकाने करा. अंदमानातलं जीवन, कठीण खडतर असा प्रवास त्यांचा सुरू झाला. बाकीच्या कैद्यांप्रमाणे या सावरकरांना वागणूक दिली जाते. दुसरा दिवस उजाडला. सर्व कैद्यांना अंघोळीसाठी नेण्यात आले. अंघोळीसाठी नेण्यात आल्यानंतर सावरकरांनी पटकन तांबा भरला. तो बारी तिकडून बघत होता. नाही, आमच्या आदेशानुसार अंघोळ करायची. पाणी लेव म्हटलं की 1 तांब्यावर पाणी घ्यायचं, अंग मळ म्हटलं की अंग मळायचं आणि पुन्हा पाणी लेव म्हटलं की 2च तांबे अंगावरून ओतायचे. मंडळी, ही मिळालेली वागणूक सावरकरांना सहन होत नव्हती. परोपरीने ते विचार करतायत, हे ब्रिटिश अधिकारी भारतीय कैद्यांशी अमानुषपणे वागतायत, याच्या विरुद्ध आवाज हा उठलाच पाहिजे. जशी जमेल तशी सावरकरांनी तिथे अंघोळ करायला सुरुवात केली. तोंडामध्ये चूळ भरण्यासाठी पाणी घेतलं तर जिभेने बंड फुकायला तू 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 तू. ते समुद्राचं पाणी तोंडामध्ये आग ओकून लागलं. तेव्हा सर्व सावरकरांच्या लक्षात आलं की अंघोळीसाठी आणि समुद्राचंच पाणी दिलंय. तेव्हा तो बारी हसून त्याला म्हणतोय, आमच्याकडे अंघोळीला आहे असंच पाणी असतं, तुमच्याकडे कोणतं पाणी असतं तुम्हाला माहिती. ही मिळालेली वागणूक सावरकर शांतपणे सहन करतात.
हे जर का सहन करून माझी भारत माता जर का सुखी होणार असेल, पारतंत्र्यातून मुक्त होणार असेल, तर ते सहन करायला मी तयार आहे. त्या तुरुंगामध्ये राहून अष्टभुजा देवीला ते रोज प्रार्थना करायचे. चाफेकरांना रँडचा हत्या करताना जे तू बळ दिलंस, तेच बळ तू आज मला या तुरुंगामध्ये दे. माझ्या मागे उभी राहा. माय तू दुर्गे भवानी, प्रेम दे आशीष दे. माय तू दुर्गे भवानी, प्रेम दे आशीष दे. दास्य बंधन तोडणारा, दास्य बंधन तोडणारा, तू आता मला धैर्य दे. माय तू दुर्गे भवानी. त्या तुरुंगामध्ये सुद्धा त्या अष्टभुजीचं रूप हे आठवत आहे. स्वराज्याची स्थापना करत असताना हे भवानी आई तू शिवरायांच्या पाठीमागे उभी होती. आज हे तुरुंगातील कष्ट सहन करताना आज तूही मला सहाय्यभूत हो. मंडळी, विचार करा, त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये सावरकर त्या अष्टभुजेला प्रार्थना करतात. एक प्रसंग असा घडला की कर्दळीच्या पानावर सर्व कैद्यांसाठी भात देण्यात आला आणि त्या पानावरून तो भात खाली पडला. त्या जेलरकडून त्या आपल्या खाण्याचं पान घेताना तो आपला भात खाली पडला. खाली चिखलात पडलेला भात सावरकरांनी बघितला. सावरकरांनी पुन्हा भात मागितला. जेलरने नकार दिला. जेलरची इच्छा होती की तो चिखलात पडलेला भातच सावरकरांनी खायला पाहिजे. चिखलात पडलेला भात मी कसा खाऊ? त्या रात्री सावरकर उपाशी राहिले. दुसरा दिवस उजाडला आणि सकाळ सकाळी सर्व कैद्यांना तेव्हा कांजी मिळत असे. तो कांजी घेऊन तिथे जेलर आला. सावरकरांना छदमी भाषेत हसून विचारतोय, "डू यू वॉन्ट कांजी?" सावरकर त्याच्याकडे बघतात. पुन्हा त्या जेलरने विचारलंय, "डू यू वॉन्ट कांजी?" पण तितक्यात या जेलरच्याही लक्षात आलं. त्याने मुद्दाम ती कांजी जिथे ही तयार होत होती तिथे तो घेऊन गेला. ती कांजी थोडीशी फोडली, त्याला रॉकेलमध्ये बुडवली आणि ती रॉकेल मिश्रित कांजी त्यांनी सावरकरांना खायला दिली. माझी भारत माता जर का स्वतंत्र होणार असेल तर हा त्रास मी सहन करायला आज तयार आहे. बघतात मनामध्ये स्वातंत्र्याचेच विचार येतात. आपण जसे कैदी आहोत तसे आपल्यासोबत इतरही अनेक कैदी आहेत. रामदासांनी तेव्हा त्यांच्या काळामध्ये समाजाला राष्ट्र भक्तीकडे वळवलं. आता या तुरुंगामध्ये मला तर खूप वेळ आहे. सर्व कष्टाची कामं करत असता त्या तुरुंगामध्ये धर्म संस्थापनेचं काम या सावरकरांनी केलं. कैद्यांची हितगुज केलं.
त्यांच्या मनातील वाईट विचार ह्या सावरकरांनी दूर केले. त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. तिथले मित्र सवंगडी त्याने तयार करून घेतले. एकदा त्याने दुसऱ्या कैद्याला विचारलं, बाबा रे, तुला वाचता येत नसेल तर तुझं कसं होणार? जर का तुझ्या सुटकेचा काही अर्ज जर का वरतून आला, तो जर का तुला वाचताच आला नाही आणि जेलरने काहीतरी चुकीचं वाचलं तर ते तुला कळलं पाहिजे, त्यासाठी साक्षर हो. त्या सर्व कैद्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. पण ते सर्व कैदी म्हणतायत, इथं वही नाही, पेन नाही, पेन्सिल नाही, आम्ही शिकणार तरी कसं? अरे राजांनो, आपल्याकडे एवढं मोठं आकाश आहे, खालती जमीन आहे, या तुरुंगाच्या भिंती आहे, तीच आपली पाटी. मंडळी, तुरुंगांच्या त्या भिंतींवर त्यांनी कैद्यांना शिकवायला सुरुवात केली. जमिनीची पाटी तयार केली. तिथल्या मेल त्या दगडांनी त्यांनी त्या कैद्यांना शिकवायला सुरुवात केली. सर्व कैद्यांना साक्षर केलं. हा सावरकर असं काहीतरी कार्य या तुरुंगामध्ये करतोय याची कुणकुण ब्रिटिश सरकारला लागली. म्हणून अजून जास्त त्रास होऊ नये म्हणून त्याला अजून कठीण कामं हे इंग्रज अधिकारी या सावरकरांना देऊन कोलूवर 7-7, 8-8 तास, दिवसाचे 12-12, 16 तास काम करायला आता सावरकरांना सांगण्यात आलं. कोलू फिरवणं साधी गोष्ट नाहीये. तो दगडी एक भांड असतं, त्याच्यामध्ये एक दगडी रॉड ठेवलेला असतो, लोखंडी रॉड, आणि तो रॉड फिरवायचा असतो. सामान्यतः तो कोलू फिरवण्यासाठी बैलांचा किंवा गुरांचा वापर केला जातो. पण या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये तो कोलू फिरवण्यासाठी तिथल्या कैद्यांचा वापर केला जातो. तो कोलू फिरवण्यासाठी आता स्वातंत्र्यवीर सावरकरांना देण्यात आला होता. दिवस रात्र तो कोलू फिरवून फिरवून पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. पण हा कोलू फिरवत असताना मुखामध्ये मात्र देवदेश धर्म हाच ध्यास हा असे म्हणी, देवदेश धर्म हाच ध्यास हा असे म्हणी, प्राणही तयापुढे तुच्छ मान तो म्हणी, प्राणही तयापुढे तुच्छ मान तो म्हणी. माझं ध्येय धर्म फक्त देश देश देश, माझी भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे. त्या भारत मातेसाठी मी माझे प्राणही अर्पायला तयार आहे. देव देश धर्म हाच ध्यास हा असे म्हणी, प्राणही तयापुढे तुच्छ मानतो म्हणी. अर्पुनी स्वधर्म पुष्पमाय भूसवंतुनी, अर्पुनी स्वधर्म पुष्पमाय भूसवंतुनी, अर्पुनी स्वधर्म पुष्पमाय भूसवंतुनी, प्राणही तयापुढे तुच्छ मानतो म्हणी, प्राणही तयापुढे तुच्छ मानतो म्हणी. मनामध्ये भारतभूमीच्या स्वातंत्र्यतेचं ध्येय म्हणा. असे अनेक दिवस या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर घालवतात. अरे, ब्रिटिश अधिकारी कोण लागून गेले ते मला त्रास देणार, ते त्यांना जेवढा द्यायचा आहे तेवढा त्रास त्यांनी द्यावा. मी तो माझ्या भारत भूमीसाठी सहन करायला तयार आहे. मी अनादी आहे, अनंत आहे. मंडळी, सावरकरांनी अंधाऱ्या कोठडीमध्ये वेगवेगळ्या काव्यांची रचना केली. अहो, आपल्याला गच्चीत छान फ्रेश हवेमध्ये बसलं तरी काव्य सुचत नाही. एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक काव्यांची निर्मिती केली. आज मी ही क्रांतीज्योत पेटवली आहे. माझा आत्मा जर का इथं नीट राहिला तरच हे काम होऊ शकणार आहे. ते दिवस रात्र कोलू उघडून उघडून देह विदीर्ण होत आला होता. कधी कधी मनामध्ये आत्महत्येचे विचारही येत होते.
जर का मी या तुरुंगामध्ये आत्महत्या केली तर ते त्या ब्रिटिश सरकारला हवंच आहे. त्यामुळे आत्महत्येचे विचार ह्या वेळेत करणं खूप चुकीचं आहे. 14 ऑगस्ट 1911 रोजी असे अनेक विचार या सावरकरांच्या मनामध्ये घुमकावत होते. त्यांच्या मनाला ते सांगतायत, तू अनादी आहेस, अनंत आहेस. अनादि मी, अनंत मी, अनादि मी, अनंत मी, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिले तू जगती असा कवड जन्मला. अनादि मी, अनंत मी, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिले तू जगती पुढे कवड जन्मला. अनादि मी. लोटी हिस्स सिंहाच्या पंजरी मला. लोटी हिस्स सिंहाच्या पंजरी मला. नम्रतास सांडिल मम पंकतांबुला. कल्लोळी ज्वाळाच्या एकशी जरी. कल्लोळी ज्वाळाच्या एकशी जरी. हनुते भवती रचिलशी सुप्रभामणी. हनुत भवती रचिलशी सुप्रभामणी. अनादि मी, अनंत मी, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिले तू जगती असा कवड जन्मला. अनादि मी, अनादि मी, अनादि मी. मी जर का हे कार्य सोडून गेलो तर ते इंग्रजांना हवंच आहे. नाही, मला इथे कणखर थांबलंच पाहिजे. त्यांनी तिथल्या कैद्यांना हिंदी भाषा शिकवली. कैद्यांचे काय काय अधिकार आहेत ते तिथल्या कैद्यांना समजावून सांगितले. जेलर जे हिंदू कैदींना अमानुष वागणूक देत होते, आता ते सर्व जेलर सावरकरांना मान देऊन लागले. अशातच परांजपे यांनी सावरकरांच्या सुटकेचे अनेकदा प्रयत्न केले. शेवटी मॅडम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा यांचे हे अथक प्रयत्न फळाला आले. 21 मे 1921 रोजी या दोन बंधूंची, म्हणजे सावरकरांच्या आधी त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 21 मे 1921 रोजी हे दोन्ही बंधूंची मुक्तता करण्यात आली. पुन्हा या दोन बंधूंना थाटामाटाने महाराजा बोटीवर चढवण्यात आले आणि त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आले. पण अंदमानातून सुटका जरी झाली असली तरी त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं आणि ही नजरकैद त्यांना रत्नागिरीमध्येच झाली होती. या नजरकैदेमध्ये असताना सुद्धा त्यांनी अनेक क्रांतिकार्य केली. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व जे सुभाषचंद्र बोस करत होते, या आझाद हिंद सेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मदत केली. आपल्या इथून जवळ असणारं हे मंदिर, जिथे अस्पृश्यांना जाण्यास बंदी होती. अहो मंडळी, तो भगवंत सगळ्यांचाच आहे. आपण जर का एकजुटीने काम केलं तर ब्रिटिश सरकार आपण नक्की उलथून टाकू. अशा विषयाची भाषणं सावरकर करू लागले. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मतेचा फायदा काय होईल, जो आपल्याला आपली भारत माता बळकट करण्यासाठी उपयोगी पडेल.
स्पृश्य अस्पृश्य असा भेद बाबांनो मानू नका. आपण सर्वजण एक आहोत आणि आपल्या सर्वांना त्याच्या दर्शनाचा अधिकार आहे. म्हणून पतित पावन मंदिर ते सर्व मंडळींना स्पृश्य अस्पृश्यांना खुलं करून दिलं ते ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. मंडळी, असा हा धगधगता क्रांती सूर्य ज्याने आपल्या या देशासाठी सर्वस्व अर्पण केलं, देहाचा त्याग काय असतो तो ह्या सावरकरांच्या उदाहरणावरून तुम्हा सर्वांच्या लक्षात. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. आज हे सावरकर म्हटलं की मनामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होतं. शरीरामध्ये चैतन्य रूपी ऊर्जा निर्माण होते. का तर त्यांनी केलेलं हे कर्म. मध्ये एक विषय आला होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायचं की नाही. पण मंडळी, आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतरत्नाच्याही पलीकडे. जर का त्यांना ते भारतरत्न दिलं तर त्या पुरस्काराचीच उंची अजून वाढेल. त्यामुळे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्याच्याही पलीकडे. हा धगधगता क्रांती सूर्य ज्याने त्याचं सर्वस्व भारतभूमीसाठी अर्पण केलं. बघायला गेलं तर आत्ता देशामध्ये परिस्थिती अशी आहे की देशाला देव मानून त्यांची सेवा करणाऱ्यांची फार संख्या कमी. खऱ्या अर्थाने सेवा करणारे कोण आहेत तर ते सीमेवर लढणारे आपले सैनिक जवान, जे अहोरात्र भारत पाक सीमेवर 24 तास पहारा देत आहेत. म्हणून आपण इथे फॅनच्या खाली बसून आनंदामध्ये आपण आपले उत्सव करतोय. रात्रीच्या आपण सुखाने झोपतोय. का? भारत पाक सीमेवर ते 24 तास उभे आहेत. म्हणजे 24 तास उभे आहेत म्हणजे आपण रोज लगेच उद्या शस्त्रबंदूक घेऊन सीमेवर जाऊन लढू शकणार नाही हो. ते काम त्यांचंच आहे. पण रोज एक जपमाळ ओढताना मी एक जपमाळ मम राष्ट्राय संवर्धनार्थम ह्या आशेने जरी ओढली तरी आपण आपल्या सैनिकांच्या मागे नामाची शक्ती नक्कीच उभी करू शकतो. मधल्या काळामध्ये भारताचा जो खरा इतिहास आहे तो पुसून टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण हा खरा इतिहास काय आहे आमच्यासारख्या यंग जनरेशनला तो कळावा. इतिहासाची पुस्तकं बघितली, जो इतिहास कधी घडलाच नाही असा इतिहास आपल्या मुलांना शिकवला गेलाय. ते कुठेतरी कमी व्हायचं असेल तर ते कमी होण्याचं माध्यम कीर्तनच आहे. गरजा जय जयकार क्रांतीच्या ह्यासारख्या कीर्तनमालांमधूनच तर खरा इतिहास तुम्हा आम्हा समोर येणार आहे. त्यामुळे असे कीर्तनाचे प्रयोग, असे कीर्तनाचे महोत्सव चालू राहणं हेही गरजेचं आहे. आणि ते चालू कोणामुळे राहतील तर तुम्हा आमच्यासारख्या श्रोतृवृंदामुळे. मग हा खरा इतिहास सर्व आमच्या मुलांना कळावा यासाठी का होईना ही क्रांतिकारी चरित्र तुमच्या समोर मांडली गेली पाहिजे. या देशासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपलं बलिदान दिलं, प्राणाची त्याग केला. हा त्याग जो त्यांना अंतिम पद प्राप्त करून देणार आहे. त्यावेळी रामकृष्ण परमहंस यांच्या सांगण्यानुसार माझी भारत माता कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी भारताबाहेर गेलेला, शिकागोमध्ये गेलेला नरेंद्र आणि आत्ताचेही नरेंद्रच आहेत की जे परोपरीने माझी भारत माता श्रेष्ठ आहे, माझी भारत माता सर्व गुण संपन्न आहे, त्या भारत मातेला मी सुजलाम सुफलाम करणारे हे ओळखून सांगताय. पण इतिहास सांगतो कुठेतरी
आपली सज्जनांची शक्ती कमी पडते, आपली सज्जनांची एकजूट कमी पडते. हा इतिहास आपल्या सर्वांची एकजूट सर्वांनी राखूया, देशासाठी झटूया, झगडूया आणि हे झगडण्यासाठी एकत्र येऊया. एकत्र येऊन खरा इतिहास काय आहे, आपली भारत माता सर्वश्रेष्ठ होण्यासाठी कोणकोणत्या क्रांतिकारकांनी बलिदान केले हे आपल्या सर्व अशा तरुण मुलांना आम्हाला कळू दे. आज आतापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारकांनी हे क्रांतिकार्य केलं, क्रांती यज्ञ आरंभला, अशा सर्व क्रांतिकारकांना मी नम्र अभिवादन करते. अभिवादन करीते ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. इतिहासाच्या पानोपानी, इतिहासाच्या पानोपानी मृत्यूने घडले, लिहिले लिहिले मृत्यूने घडले, लिहिले लिहिले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. जो त्याग समर्थांना अपेक्षित आहे तो आपल्या सर्वांकडून घडू दे. त्याग करणं म्हणजे देह कष्टवणं असं नाही. एखाद्या NGOला जाऊन भेट दिली, जे धनिक लोक आहेत, जे संपन्न लोक आहेत, त्यांनी एखाद्या NGOला जाऊन बाबा तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टींची ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, धनरूपी का होईना, वस्तुरूपी का होईना, आपल्याला मदत करता आली तर हेही एक प्रकारचं झटवणंच आहे, झटणंच आहे. हे असं झटणं समर्थांना अपेक्षित आहे. हाच आशय समर्थ रामदास स्वामी तुम्हा आम्हाला मूळ पद्यामध्ये देतात. देत्या गीता कीर्ती मागे उडाली, देत्या गीता कीर्ती मागे उडाली, मना सज्जना हेची प्रिया दयाळी, मना चंदनाचे परिपाठी जाते, परियंतरी सज्जना जीवमानवे, देत्या गीता कीर्ती मागे उडाली, देत्या गीता कीर्ती मागे उडाली, मागे उडाली, मागे उडाली. झालेली कीर्तन सेवा माझ्या सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करते. या 2 साथीदारांच्यामुळे मी कीर्तन सेवा करू शकले. 2 दिवस कीर्तनाची संधी दिल्याबद्दल किरणदादा जोशी यांचीही मनापासून आभारी, आणि आपल्या माहेरीच कीर्तन केल्याबद्दलचं एक वेगळं समाधानही तेवढंच आहे. 2 दिवस माझी कीर्तन सेवा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्व श्रोतृवृंदांची मनापासून आभार. तुकाराम महाराजांनी कीर्तनाचा समारोप होण्यापूर्वी
मे महिन्यामधले कार्यक्रम पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करतो आपण सर्वांसाठी. 2 मे, 3 मे आणि 4 मे म्हणजे अक्षय तृतीया 3 मेला आहे परशुराम जयंती, भगवान परशुरामांचा जन्मोत्सव. त्यामुळे 2 मेला रात्र 9:30 ते 11:30 हरिभक्त पारायण श्री नंदकुमार कर्वे यांची कीर्तन सेवा 3 दिवस इथे खंडकरांचं जे परशुराम मंदिर आहे त्या ठिकाणी आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जन्माचं कीर्तन सायंकाळी 5:30 ते 7:30 आणि 4 तारखेला ललिताचं कीर्तन रात्र 9:30 ते 11:30. 5 तारखेला सायंकाळी 6 ते 8 कर्वेबुवांचंच कीर्तन कराडे ब्राह्मण संघ झाडगाव राणी लक्ष्मीबाई सभागृहामध्ये आहे. 6 तारखेला जगद्गुरु आद्य शंकराचार्यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने आपण अनेक ज्येष्ठ सिस्टर वैदिक कीर्तनकार प्रवचनकार याज्ञिक जे तपस्वी आहेत ज्यांनी कीर्तन सेवेमध्ये आपलं आयुष्य वाहून घेतले अशांचे सत्कार आणि सन्मान आपण करत असतो. हा कार्यक्रम संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये 18 गणपती मंदिर या ठिकाणी होणार आहे. आणि या वर्षीच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत हरिभक्त पारायण श्री शरद बुवा तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंच त्या ठिकाणी 4 ते 5:30 कीर्तन आणि मग त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. 17 तारखेला देवर्षी नारदांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने तरुण कीर्तनकार आणि त्याच्या पुढचे कीर्तनकार अशा 2 गटामध्ये आपण कीर्तनकार स्पर्धा घेणार आहोत याच ठिकाणी याच मंदिरामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये. आणि 21 आणि 22 मेला हरिभक्त पारायण सौ साईली मुळे दामले यांची कीर्तन सेवा आपल्या क्रांतिकारी कीर्तन मालिकेतली याच ठिकाणी होणार आहे. संध्याकाळी 6:45 ते 7:15 विशेष चंपावती आणि मैनावती म्हणजे राजस्थानी ज्या स्त्रिया आहेत की ज्यांचा जोहार त्यावेळेला झाला ती क्रांतिकारी मालिका या ठिकाणी आहे. 14 आणि 15 मेला योगी अरविंद यांच्यावरती सौ तेलंग सांगली ज्या आहेत आपल्या राष्ट्रीय सेवा समितीच्या प्रचारिका आहेत तर त्यांचे या ठिकाणी व्याख्यानमाला संध्याकाळी 6:45 ते 7:15 या वेळेमध्ये आहे. मला जाणीव आहे की एवढं सगळं सांगितल्यानंतर काय काय लक्षात ठेवू हे जरा शक्यता कमी आहे. तरी वेळोवेळी इथे फलक जाहीर होतील आणि व्हॉट्सअपलाही बातमी आपण पाठवत राहू. माझा नंबर बऱ्याच जणांकडे आहे त्यामुळे ज्यांना कोणाला शंका असेल तर त्यांनी अवश्य मला फोन केव्हाही करावा, काही अडचण नाही, सगळं आपल्याला सांगण्यात येईल. यानंतर कीर्तनाची आरती होईल आणि ज्यांचं स्वातंत्र्यवीरांचं आपण चरित्र ऐकलं त्यांना एक आदरांजली म्हणून संपूर्ण वंदे मातरम या ठिकाणी होईल आणि मग कार्यक्रमाचा समारोप होईल. एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. दान दे का देवा तुझा विसर गाईन आवडी हे
अखंडित वसो मूर्ती तुझी श्री हरी साजिरी शरीरी गर्भिदारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातुनी गळा नको भोग नको त्याग नको विद्या कला अवीट पदपद्माची अंमला भक्ती दे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा हो गो एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता उद्धारा जगदाधारा देई मज असा वर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर रमो चित्त निरंतर रमो चित्त निरंतर. सगळ्यांनी जागेवर अखंड वंदे मातरमसाठी सावधान मध्ये उभं राहायचंय. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम
वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजैर् धृत खर करवाले केवले मातुमि अबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम् वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारै प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम् वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् बोला भारत माता की जय वंदे मातरम्